रोज पैलवान पुढे असतात, पण पैलवान कोणाला बघावा? मारुती मान्याला बघावा. रोज याच बाजारात कोण गुडघ्यात वाकडा असते, कोण कोतळ्यात मोठा असते पोटात, कोण छातीत पदाक असते, कोण नाकातच अर्धा असते. कुणाला बघावा? मारुती मान्याला. फुरसतीच्या वेळा देवानं घडवलेला पैलवान, पायाच्या नकापासून डोकीच्या केसापर्यंत कुणाला बघावा? मारुती मान्याला बघावा. अतिशय देखणा पैलवान, 144 किलो वजन होता, देहाचा होता तसा दिलाचा होता. जग में कोई भी आओ आव्हान असा पैलवान, हा देखणा पैलवान. 1.5 एकर कोरडो जमीन आणि 3 जण भाऊ लोकांच्यात कामाला जात होते मारुती माने. मी शंकर पुजारी बोलतोय, कारण माझं गाव आणि मारुती मान्याचं गाव जवळजवळ आहे, 10 किलोमीटर. आखो देखा हाल बोलतोय, ऐक्यू नवा किंवा वाचलेलं नवा, स्वतः पाहिलेलं. तसा पैलवान होणे नाही, इतका देखणा होता पैलवान. एक उदाहरण सांगतो ऐका. सांगलीचं शिष्टमंडळ दिल्लीला निघालं का? आमचा एक खासदार कोऑप्ट करून घ्या म्हणून सांगण्यासाठी. स्वातंत्र्य सेनानी धुळाप्पांना नवरे यांना कोऑप्ट करून खासदार म्हणून घ्या हे सांगण्यासाठी गेले. बरोबर मारुती मान्याला नेलं, नुसतं बरोबर. सांगलीकर गेले दिल्लीला आणि एका हॉलमध्ये बसले होते. पंतप्रधान राजीव गांधी आतून बाहेर आले, सांगलीकर उठून उभा राहिले. राजीव गांधी मारुती मान्याकडे बघतच राहिले. कपाळातून निघालेलं ते भाल्यासारखं नाक, कानाबरोबर मिशा, ते भेदक डोळे, छातीचे तवे, मृदुबंद शरीरयष्टी आणि सोन्याचं पाणी होतंय का काय इतका देखणा चेहरा. राजीव गांधी बोलून गेले आपल्या पीएला, हे कोण आहे? राजीव गांधी काही कमी देखणे होते का? पण ते ब्राह्मणी सौंदर्य, हे मर्दानगी सौंदर्य, हे कोण आहे? पीए बोलून गेले, यही तो मारुति माने जिसने भारत को गोल्ड मेडल दिलाया. राजीव गांधी म्हणून गेले, तो आप क्यों नहीं होते खासदार? आप ही खासदार. बरोबर गेलते नुसते, पण मारुती माने खासदार झाले. पार्लमेंट मध्ये जाऊन बसले की दुसरे खासदार पुढे बघत नव्हते, मारुती मान्याकडे बघायचे.